आज मी तुम्हाला पनीर टिक्का मसाला बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी एक पळी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल हे थंड करून पण घेतलेलं आहे। 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, छोटा अर्धा चमचा मिरीपूड, छोटा अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा भरून मिरची पावडर कलरवाली पण घेतलेली आहे आणि तिखटवाली पण घेतलेली आहे, थोडासा ओवा, 1 चमचा बेसन पीठ, भाजलेलं वगैरे नाहीये, कसुरी मेथी, हळद मसाल्याच्या डब्यातला घेतला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आलं लसूण पेस्ट मी कुटून घेतलेलं आहे। एकदम पेस्ट टाकली तरी पण चालेल। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, 2 चमचे फ्रेश दही, आंबट नाहीये, फ्रेश आहे एकदम। मिक्स करून घेऊया। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित एकदम। त्याच्यामध्ये ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा लिंबाचा रस हलवून घेऊया। ह्याच्यामध्ये टाकणार आहे 300 ग्रॅम पनीर, त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। पनीर कसं करायचं त्याच्या पण मी 2 रेसिपी मी अपलोड केलेले आहेत। हे पहिलं मिक्स करून घेते व्यवस्थित। मस्त असं मिक्स केलेलं आहे। ह्याच्यामध्ये मोठ्या आकाराची 1 शिमला मिरच, मीडियम आकाराचा 1 कांदा, ह्यांचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो आणि 2 पोपटी कलरच्या मिरच्या, त्याचे मी तुकडे करून घेतले। हे पण आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया। आता हे पण ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याला मी 15 मिनिटासाठी एका साईडला झाकून ठेवणार आहे। 15 मिनिटं झालेत बघा, मी झाकून ठेवलं होतं। तर आता आपण बनवायला घेऊया। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं तेल कमी जास्त करायचं। तेल गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम केलेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, जिरं चांगलं तडतडलं। 1 मिडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही, असं कापून घेतलेला आहे। जी जर पेस्ट करून जरी तुम्ही टाकली तरी पण चालू शकते। कांदा थोडा भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो मिक्सरला बारीक केलेला आहे, पेस्ट करून घेतली। कांद्याची पण पेस्ट केली तरी पण चालेल। आता ही 1-2 मिनिटं परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। ही जे आपण टोमॅटो बारीक करून घेतलं होतं ना, त्याचा कच्चापणा गेला पाहिजे, छान परतून घ्यायचं असं। आता ह्याच्यामध्ये आपण ही काढून घेऊया। काढून घेतलेलं आहे। हे पहिलं हलवून घेते। गॅस आहे मीडियम, मस्त असं मीडियम गॅसवर 1-2 मिनिटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता ज्या भांड्यामध्ये आपण हे मिक्स केलं होतं ना, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, पाणी ओतून घेऊया। हलवून घेते। पाणी टाकल्यानंतर पण मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे तुम्ही मीडियम गॅसवर बी ठेवू शकता, नाहीतर बारीक गॅसवर बी ठेवू शकता। मी काय करणार आहे माहिती आहे का, एक 15 मिनिटासाठी मी बारीक गॅसवर ठेवणार आहे। एकदा तुम्ही हलवायचं, जर आपली कढई बघायची पातळ आहे कशी आहे त्याप्रमाणे मी एकदा हलवणार आहे, पण 15 मिनिटं एकदम बारीक गॅसवर। 15 मिनिटं बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं। मी एकदा हलवलेलं सुद्धा होतं। मस्त असं झालेलं आहे। माझ्या पद्धतीत मी केलेलं आहे आणि तुम्ही कसं करता ते पण मला कमेंट करून सांगा। खूप चविष्ट होतं बरं का ह्या पद्धतीने केल्यानंतर। मी पनीरच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही एकदा अशा पद्धतीनं पण करून बघा। आता ह्याच्यावर थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे आणि क्रीम टाकणार आहे, थोडीशी फ्रेश क्रीम आहे ही। एकदम मी झटपट रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे। ही रेसिपी कशी वाटली मला जरा कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।